राज्यात पुन्हा राजकीय भूकंपाचे संकेत। ठाकरेंचे खासदार शिंदेंच्या गळाला। उद्धव सेना अलर्ट मोडवर। राज्यात शिंदे गटाकडून ऑपरेशन टायगर राबवलं जाण्याची चर्चा जोर धरतीये। त्यातच ठाकरे गटाचे 6 खासदार शिंदे गटात प्रवेश करण्याबाबत पडद्यामागच्या हालचाली पूर्ण झाल्याची माहिती समोर आल्यानं एकच खळबळ उडाली आहे। त्यामुळे राज्यात नव्या भूकंपाची चर्चा रंगली। तर 9 पैकी 3 खासदार आपल्या संपर्कात असल्याचा दावाच आमदार संतोष बांगर यांनी केलाय। 2-3 खासदार माझ्या संपर्कामध्ये आहेत। मी त्यांना भेटलोय। त्यांनी मला सांगितलंय की संतोषराव, लवकरात लवकर आम्ही तुमच्याकडे येऊन तुमच्या मनासारखं होणार आहे। संजय राऊतच येणार आहे इकडे, तुम्हाला सांगतो। तिकडे कदरला आता त्याला माहित झालं की तिकडे काही राहिलं नाही, त्याच्यामुळे संजय राऊतचीच एंट्री आमच्याकडे येणार आहे। संजय राऊत म्हणजे 6 मध्ये संजय राऊत पण आहेत म्हणायचे। संजय राऊत 100%च आहेत। नाही आल्याच्या नंतर तर उद्योग मंत्री उदय सामंतांनी तर पुढे जाऊन तब्बल ठाकरे गटाचे 8 ते 10 माजी आमदार आणि लोकसभा लढवलेले अनेक उमेदवार शिंदे गटामध्ये लवकरच प्रवेश करणार असल्याचा दावा केला। अनेक लोक ऑपरेशन शिवाय त्यांच्या संपर्कामध्ये आहेत आणि मी असं म्हटलं होतं की येत्या 90 दिवसामध्ये 8 ते 10 हे माजी आमदार देखील, उमेदवार देखील, खासदारकीला उभे राहिलेले उमेदवार देखील माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत येतील, याच्यावर आजही माझा विश्वास आणि आजही मी ठाम आहे। मात्र ठाकरे गटाचे खासदार शिंदे गटाच्या संपर्कात असण्याची कारणं काय आहेत पाहूया। महायुतीला पूर्ण बहुमत मिळाल्यानं खासदारांना भविष्याची चिंता। केंद्रात आणि राज्यात महायुतीचं सरकार असल्यामुळे निधी मिळवण्यात अडचण। पक्ष आणि चिन्हाचा मुद्दा गौण ठरवत जनतेनं शिंदेंचं नेतृत्व स्वीकारलं। केंद्रात भाजपची सत्ता मिळाल्यास विकास कामांना गती मिळण्याची आशा। दुसरीकडे उद्धव सेना अलर्ट मोडवर आलेली आहे। ठाकरे गटाच्या लोकसभेतील सर्व 9 खासदारांनी पत्रकार परिषद घेत एकतेची वज्रमुठ आवळली। नवीन कार्यालय मिळालं, त्याचं आम्ही उद्घाटन केलं, तेव्हाही सगळे खासदार हजर होते। आताही हे 9च्या 9 खासदार हजर आहेत इथे। 9 आता संजय दिना आता येतील 2 मिनिटांमध्ये। आणि म्हणून आम्ही मुद्दाम सगळ्यांना एकत्र आणलं की ज्यांना कुणाला वाटतं त्यांनी अगदी व्यक्तिशः जरी बोललं तरीच राहिलं, आमची वज्रमुठ आहे, मजबूत, टायगर जिंदा आहे, तसे सगळे आहे तिकडे। आणि तिथं काही चढ उतार होऊ द्या, आम्ही सारे शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षासोबत आहोत। कालच आम्ही आमच्या संसदेतल्या कार्यालयाचं उद्घाटन केलं आणि आमचे सगळे खासदार उपस्थित होते। ते 9 आकडा चुकीचा सांगतात, 7 आकडा चुकीचा सांगतायत। त्यांनी पैकी खासदारांचा आकडा घ्यायला पाहिजे। हां, ते कोणत्या गुंगीत आहेत हे त्यांनी एकदा समजून घेतलं पाहिजे। त्यांनी वैद्यकीय तपासणी पूर्ण केली पाहिजे स्वतःची, की ते कोणत्या गुंगीत आहेत हे लोक। 2.5 वर्षांपूर्वी एकनाथ शिंदेंनी बंड केलं। त्यावेळेस उदय सामंतांसह अनेक आमदार हे उद्धव ठाकरेंच्या बैठकीला हजर होते। मात्र त्यानंतर हळूहळू त्यांनी गुवाहाटीला पलायन केलं। अगदी त्याप्रमाणेच दिल्लीत पत्रकार परिषदेला हजर असलेले खासदारही बंड करणार की ठाकरेंसोबत निष्ठा राखणार, याकडे आता लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।